नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत सुरत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेलं पाहायला मिळते हे आपण पाहणार आहोत। तर किरकोळ ग्राहकांची खरेदी करण्यासाठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर काय आपल्याला आज पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। समुद्रभावच्या आज फुलांच्या दरामध्ये बदल झालेलं पाहायला मिळते का झेंडूची क्वालिटी पाहू शकतो। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते पूर्ण उतरलेले पाहायला मिळते। तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या झेंडूसाठी 70 ते 75 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 40 रुपयापासून झेंडूसाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण झेंडूच्या दरामध्ये पाहायला मिळते। तर आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आज झेंडूचे पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात। जरबेराची क्वालिटी पाहू शकता। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 60 ते 80 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या जरबेरासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापासून जरबेरासाठी दर पाहायला मिळते। पिंडीची तसेच ब्ल्यू डीची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते उच्चांकी पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 ते 90 रुपयापर्यंत पिंडीची तसेच ब्ल्यू डीसाठी दर पाहायला मिळते। आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते आपल्याला। जिप्सोफिलाची क्वालिटी पाहू शकता। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 150 ते 200 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। आवक ही मोठ्या प्रमाणावरती आहे। त्याचबरोबर दर आपल्याला फुलांच्या दरामध्ये आज थोडीशी घसरण पाहायला मिळते। सनफ्लावरची क्वालिटी पाहू शकता। तर सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। तर एका बंचमध्ये आपल्याला 5 स्टिक पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते गणपती सीझनमध्ये सनफ्लावरसाठी पूर्ण उतरलेले पाहायला मिळत होते, परंतु थोडेसे 2 ते 3 दिवसापासून आपल्याला दरामध्ये थोडासा बदल पाहायला मिळते। डच गुलाबची क्वालिटी पाहू शकतो। तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या डच गुलाबसाठी दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। तर साधारणतः 120 ते 150 रुपयापर्यंत डच गुलाबसाठी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 100 रुपयापासून दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। तर नवीन क्वालिटीचं आपल्याला फूल, वेगळ्या प्रकारचं फूल पाहायला मिळते। तर याची आवक त्याचबरोबर गणपतीमध्ये या फुलासाठी काय दर आज पाहायला मिळते हे सविस्तर आपण फुल विक्रेते आहेत त्यांना आपण सविस्तर विचारणार। तर हे कोणत्या क्वालिटीचं आणि नाव काय या फुलाचं? या फुलाचं नाव अँथोरियम आहे। हे आपले लोकल महाराष्ट्रातलंच आहे। महाराष्ट्रात A1 क्वालिटीचा आहे। A1 क्वालिटीवर याचा साधारण आजचा दर जो आहे तो एक सिंगल पान 30 ते 40 रुपये रेट आहे याचा साधारण, आणि गणपतीमध्ये खूप चालतं। तर या ठिकाणी आपण पाहू शकता एका सिंगल पानाची किंमत जी आहे ते 30 ते 40 रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळते। तर फुलांसाठी मागणी मोठ्या प्रमाणात आहे। त्याचबरोबर दर ही एका पानाची किंमत आपल्याला 30 ते 40 रुपयापर्यंत पाहायला मिळते। तर वेगळ्या कलरमध्ये लाल तसेच केशरी कलरमध्ये आपल्याला फुल पाहायला मिळते। तर फुलांची शेती चांगल्या प्रकारे जर केली तर थोडेसे 2 पैसे आपल्याला मिळू शकतात, परंतु चांगल्या क्वालिटीमध्ये फुलांची आवक आपल्याला करणे गरजेचं आहे। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती फुलांची आवक आहे। त्याचबरोबर ग्राहकांची खरेदीसाठी वर्दळ आपल्याला गणपतीच्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळते। तर पाहू शकता। तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला फुले पाहायला मिळतात। आज गणपतीमुळे ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते। तर साधारणतः आज फुलांच्या दरामध्ये थोडीशी घसरण पण पाहायला मिळते। तर आज उच्चांकित दर कोणत्या फुलांसाठी मागणी भरपूर पाहायला मिळते बाजारामध्ये? आज बाजारामध्ये खूप मालाची आवक झाली होती। त्यातल्या त्यात कार्नेशन हे फ्लावरमध्ये ह्याची खूप कमी आवक ह्या वर्षी गणपतीमध्ये। याची साधारणतः 2 ते 3 हजार दरवर्षी आवक होते कार्नेशनची, पण ह्या वर्षी 700 ते 800 बंडलच आवक झालेली आहे या कार्नेशनची। याचा साधारणतः रेट 250 ते 300 रुपयापर्यंत आजचा आहे, आणि हा गणपतीतला उच्चांकी दर आहे। तर एक फुल काढून त्याच्यामध्ये दाखवा ना, म्हणजे कसं आहे तर उच्चांकित दर आपल्याला पाहायला मिळते। फुलाची क्वालिटी पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये फुल पाहायला मिळते। तर या फुलाची किंमत सध्या मार्केटमध्ये तेजीमध्ये असलेली पाहायला मिळते। तर अजून भरपूरही आपल्याला फुलांच्या जातीमध्ये व्हरायटी भरपूर आहे। त्याचबरोबर आता काही जे आपण ठराविक व्हरायटी पाहत आहात
तर हे रेग्युलर चालणारे गुलछडी स्टिकची क्वालिटी पाहू शकता. तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गुलछडी स्टिक पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 180 ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 रुपयापासून गुलछडी स्टिकसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दरही आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात. तर उच्चांकी दर जे आहे ते यंदाच्या वर्षी गणपतीमध्ये सर्वच फुलांना पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी पण आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. वेगवेगळ्या कलरमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला फुलांची आवक पाहायला मिळते. तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता. तर कलरमध्ये आपल्याला तुकडा गुलाब पाहायला मिळते. त्याचबरोबर लाल कलरमध्ये देखील तुकडा गुलाबची आवक पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आज आपल्याला उतरलेले पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 150 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 450 ते 500 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. गुलाबाची क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला तुकडा गुलाबसाठी वेगवेगळे पाहायला मिळतात. लिलीची क्वालिटी पाहू शकता. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर लिलीचे दरही आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. गुलछडीची क्वालिटी पाहू शकता. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 600 रुपये किलोपासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 900 रुपये किलोपर्यंत गुलछडीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 25 रुपयापर्यंत वासनीसाठी दर पाहायला मिळते.